नमस्कार, मी प्रिया युनिक रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत आहे। तर आज इथे आपण उपवासाची आमटी बनवलेली आहे आणि उपवासाचा मस्त असा वरवीचा मसाले भात बनवलेला आहे। तर ही उपवासाची आमटी एकदम मस्त ट्रिकनुसार बनवलेली आहे बरं का। तुम्ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत फॉलो करा। तुमची उपवासाची आमटी अमेझिंग झाल्याशिवाय राहणार नाही, सर्वांना आवडल्याशिवाय राहणार नाही। तर हे बघा, रेसिपी कंप्लीट शेवटपर्यंत बघा। आणि हा उपवासाचा जो भात बनवलेला आहे तो सुद्धा परफेक्ट बनवलेला आहे, अजिबात चिकट नाही, जास्त पातळ नाही, एकदम व्यवस्थित प्रमाणबद्ध असा हा उपवासाचा भात बनवलेला आहे आणि उपवासाची आमटी बनवलेली आहे। तर त्यासाठी हे बघा, सुरुवातीला आपण भात तयार करून घेऊयात। एक वाटी वरवी घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित अशी धुवून इथे घेणार आहोत। वरवीचे हे पाणी व्यवस्थित काढून घ्यायचे आहे, निथळून ही वरवी आपण बाजूला करून घेणार आहोत। तर या वरवीच्या भातासाठी काय लागणार आहे साहित्य ते एकदा पाहून घेऊयात। 2 बटाटे साल काढून व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत। 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे। शेंगदाणे घेतलेले आहेत पाव वाटी आणि इथे हिरवी मिरची घेतलेली आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या व्यवस्थित बारीक कट करून घेतलेल्या आहेत। एक कढई घ्यायची आहे, कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। यामध्ये हिरवी मिरची घालून व्यवस्थित अशी फ्राय करून घेणार आहोत। यामध्ये शेंगदाणे घालून व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत, खरपूस तळून घ्यायचे आहेत। गॅसचा फ्लेम एकदम कमी ठेवायचा आहे। शेंगदाणे छान खरपूस असे तळून झाल्यानंतर आता यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो यामध्ये ॲड करून घेणार आहोत। 3 ते 4 चमचे इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। जेवढी आपली वरवी आहे त्यानुसार चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून इथे आपण घेणार आहोत। तर हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तेल सुटल्यानंतर हे बघा, इथे आपण जो बटाटा घेतलेला आहे बारीक कट करून तो सुद्धा यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून आपण इथे घेणार आहोत। तर हे बघा, या ठिकाणी हे शेंगदाण्याची मस्त अशी उपवासाचा बटाटा सुद्धा तयार झालेला आहे बरं का। या ठिकाणी हे रेसिपी सुद्धा खाण्यायोग्य आहे। तर आता यामध्ये हा जो आपण वरवीचं घेतलेला आहे, व्यवस्थित वरवीचे तांदूळ धुवून घेतलेले आहे ते असे व्यवस्थित काढून इथे आपण घेणार आहोत। सर्व तांदूळ व्यवस्थित 3 ते 4 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, 10 मिनिटं भिजवून घेतलेले आहेत आणि यामध्ये आता हे वरवीचे तांदूळ घालून घ्यायचे आहेत। सर्व जिन्नस व्यवस्थित इथे मिक्स करून इथे आपण घेणार आहोत। हे बघा, सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता पाण्याचं प्रमाण व्यवस्थित बघून घ्या। आपण इथे 1 वाटी वरवीचे तांदूळ घेतलेले होते, तर एका वाटीसाठी आपण इथे 2 वाटी पाणी घेणार आहोत। तर हे पाणी व्यवस्थित आता यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून व्यवस्थित मस्त असं 5 ते 10 मिनिट व्यवस्थित वाफ काढून इथे आपण घेणार आहोत। मीडियम फ्लेम ठेवायचा आहे, मीडियम टू लो फ्लेमवर आपण हा भात शिजवून घेणार आहोत। झाकण ठेवून घ्यायचं आहे। आता इथे 7 ते 8 मिनिट झालेले आहे। झाकण काढून चेक करून पाहूयात इथे आपला भात झालेला आहे का ते। तर इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा परफेक्ट इथे भात आपला शिजलेला आहे आणि खूप छान झालेला आहे, सुटसुटीत झालेला आहे। जास्त पातळ नाही, अजिबातही जास्त ड्राय झालेला नाही आणि जास्त पातळही झालेलं नाही। तुम्ही पाहू शकताय वरचं आवरण चिकट वाटतंय, पण हे भात कम्प्लीटली व्यवस्थित असा तयार झालेला आहे। थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते। इथे आता आपण शेंगदाण्याच्या आमटीची तयारी करून घेणार आहोत। तर शेंगदाण्याच्या आमटीसाठी हे बघा, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्ही जर जिरे खात असाल तर यामध्ये जिरे घालून वाटून घ्यायचं आहे। तर मी इथे मिरची आणि मिठाची पेस्ट बनवून घेतलेली आहे। हे बघा, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ असं घेतलेलं आहे आणि हे वाटून घेतलेलं आहे। हे मिश्रण व्यवस्थित बाजूला करून आपण हे वाटण बाजूला करून घेणार आहोत आणि आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा, शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत। तर इथे आपण 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे छान असे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याच्या आमटीसाठी वेगळी अशी ट्रिक मी वापरलेली आहे, त्यानुसार आमटी केली तर खूपच चवदार होते आणि खूप छान देखील लागते। तर हे बघा, इथे 1 वाटी शेंगदाणे अगदी खरपूस मीडियम फ्लेमवर भाजून आपण इथे घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता, हे बघा शेंगदाण्याचं आवरण आता सुटत आहे। शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून आपण खरपूस असे घेतलेले आहेत। आता हे थंड करून घेऊयात आणि याचे जेवढे टर्पल निघत आहेत तेवढे बाजूला करून घ्यायचे आहेत। आता इथे बघा, शेंगदाण्याचा असा कूट करून घ्यायचा आहे। तर हे मोठवड असे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे। मोठा मोठा शेंगदाण्याचा कूट असा तयार करून घेतलेला आहे अर्धी वाटी आणि हे जे अर्धी वाटी शेंगदाणे आहेत ते आपण पूर्णपणे बारीक करून घेणार आहोत। तर हे बघा, तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे हे बारीक केलेले आहेत शेंगदाणे। आता यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे, जवळजवळ अर्धी वाटी इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे शेंगदाण्याच्या कुटाची पाणी घालून। तर हे बघा, ही खूपच छान अशी दाटसर अशी पेस्ट तयार झालेली आहे।
तर आता काय करायचं आहे, आता ही कढई घ्यायची आहे. कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घालून घेतलेलं आहे. यामध्ये आपण जी हिरवी मिरच्या आणि मिठाचे हे जे वाटण काढलेलं आहे ते या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. हे जे वाटण आहे ते व्यवस्थित तुपामध्ये लालसर असं भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण जो मोठा असा दाटसर कूट करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा अर्धी वाटी, तो घालून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित असा या मिश्रणामध्ये भाजून घ्यायचा आहे. ही तर मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे. यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर ही सुद्धा भाकरीबरोबर असं छान लागते, शेंगदाण्याचा कूट आणि मिरचीचा ठेचा. तर आता यामध्ये हे जे आपण दाटसर असं एकदम मस्त असं ही ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे ना शेंगदाण्यांची, बारीक शेंगदाण्यावरून पाणी घालून ती घालून घ्यायची आहे आणि तुम्हाला लागेल असं पाणी यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तरी मी ते 1 वाटी पाणी पुन्हा एकदा ॲड करून घेतलेलं आहे. तर इथे हे मिश्रण खूपच छान झालेलं आहे तयार आणि या आमटीला अशी मस्त अशी उकळी फुटलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि हे असं मोठे मोठे जे शेंगदाणे आहे ते असे खूप छान लागतात दाताखाली आल्यानंतर जेवताना. तर हे खूपच सुंदर अशी इथे आमटी तयार झालेली आहे आणि इथे भातसुद्धा आपला तयार झालेला आहे. हे बघा आमटी आता थंड झालेली आहे. किती दाटसर अशी मस्त घट्टसर अशी आमटी इथे आपली तयार झालेली आहे. खूपच सुंदर अशी इथे आमटी तयार होते आणि खूपच टेस्टी होते आणि यामध्ये छोटा आणि मोठा दोन्ही टाईपमध्ये कूट आहे, त्यामुळे ही आमटी अप्रतिम लागते, खूपच टेस्टी अशी लागते. तर इथे आमटी आता आपण बाजूला करून घेऊयात आणि आता इथे भातसुद्धा आपला थंड झालेला आहे. तर आता भातसुद्धा आपण इथे मी तुम्हाला दाखवते, भातसुद्धा आपला किती सुंदर असा तयार झालेला आहे. ते उपवासाला जर तुमच्यामध्ये कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर तुम्ही यामध्ये घालू शकता, जिरेसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. तर इथे आता शेंगदाण्याची आमटी, खूपच सुंदर अशी शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे. आता इकडे भात बघूयात. तर हे बघा भातसुद्धा किती सुंदर मऊ असा छान शिजलेला आहे. तर 1 वाटी वरवीच्या तांदळासाठी 2 वाटी पाणी पुरेसं आहे. एवढ्यामध्ये भात हा खूप छान शिजून तयार होतो. तर तुम्ही पाहू शकता आपला भात अगदी चिकट झालेला नाही आणि अगदी ड्रायसुद्धा झालेला नाही, फडफडीत देखील भात आपला झालेला नाही. खूप मस्त मऊसूद असा इथे भात आपला शिजलेला आहे. कुणाकुणाचा भात जास्त फडफडीत असा तयार होतो आणि कुणाचा जास्त असा मऊ असा चिखलागत असा तयार होतो. त्यापेक्षा हे बघा, हे प्रमाण व्यवस्थित आहे. या पद्धतीने भात करून बघा, खूप सुंदर असा मऊसूत असा भात तयार होतो आणि अप्रतिम असा टेस्ट सुद्धा झालेली आहे या भाताची आणि या आमटीची देखील. हे दोन्ही एकदा ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असल्यास लगेच जाऊन लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या या मराठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसत राहतील. चला तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर. तोपर्यंत पोट खुश तर मन खुश. त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा. थँक्यू.